नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती, राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध, तर नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी. पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून सामना अग्रलेखातून महायुती सरकारवर निशाणा. मंदगती सरकारचं आणखी एक रखडलेलं वाटप संपलं, तर सहनेमून काही पालकमंत्र्यांचा पाय मोडका केला असल्याची देखील टीका. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी. महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. रस्त्यावर उतरून तटकरे कुटुंबाला विरोध करणार, दळवींचं वक्तव्य. बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता. बंधू धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपदासाठी मुकावं लागल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, तर मला पालकमंत्रीपद मिळालं असतं तर बीडकरांना आनंद झाला असता, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबई हायकोर्टात धाव. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून कोर्टामध्ये याचिका. निकाला दिवशी ईव्हीएमची बॅटरी जास्त चार्ज असल्याचा आरोप. याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी होणार. दिल्लीमध्ये आमदार उत्तम जानकर ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार. 23 तारखेला जंतर मंतरवर जानकर आणि माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील ईव्हीएम विरोधात सत्याग्रह करणार. मार्कटवाडी गावानंतर धानोरे गावातून ईव्हीएमला विरोध. हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर 1206 मतं. उत्तम जानकर यांना ईव्हीएममध्ये पडलेल्या मतांमध्ये 243 मतांचा फरक. आराराबांचा मुलगा आमदार मात्र आपला नाही, हे जयंत पाटलांना दुःख. मुलासाठी पाटलांनी जतमध्ये चाचपणी केली, गोपीचंद पडळकर यांची टीका. 2014 मध्ये मला खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गेल्यानंतर जेलमध्ये जावं लागतं, सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अकोल्यामध्ये जनाक्रोश मोर्चा. संतोष देशमुखांचं कुटुंबीय मोर्चाला उपस्थित राहणार. संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईमध्ये मोर्चा निघणार. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा काढला जाणार. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या 7ही पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक. सभापती उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार यासाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा. नाशिकमधील मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक. भुसे गटाकडे बहुमताचं संख्याबळ. अद्वै हिरेंना धक्का बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दळ यांचा दादा गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश. बीडमधील आवादा कंपनी खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. केस कोर्टामध्ये दुपारी 1 वाजता सुनावणी होणार. वकील अशोक तिडके कराडची बाजू मांडणार. परभणीहून निघालेल्या आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा आज 4था दिवस. लाँग मार्च जिंतूरमध्ये दाखल. ठोस पाऊल उचललं नाही तोपर्यंत माघार नाही, आंदोलक ठाम. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी महायुतीच्या मंत्र्यांची यादी जाहीर. एकनाथ शिंदे ठाण्यात तर अजित पवार पुण्यामध्ये ध्वजारोहण करणार. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कवर ध्वजारोहण सोहळा होणार. जनमानसामध्ये प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षामध्ये घेतलं जाणार नाही. कुणीही दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार. अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण आरोपी मोहम्मद शहजादला वांद्रे पोलीस ठाण्यातून सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये हलवलं. सकाळी आरोपीची वैद्यकीय तपासणी होणार.